विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संत साहित्यातील उत्तम लक्षण ही संत रामदास स्वामी यांची कविता या ठिकाणी अभ्यासणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज। त्याच पद्धतीनं संत रामदासांनीही मराठी साहित्यामध्ये रचना केली। त्यांनी टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या इत्यादी साहित्य मराठी साहित्यामध्ये लिहिण्याचं काम केलं। त्यांचा सर्वात महत्त्वाचा जर ग्रंथ कोणता असेल तर दासबोध ही त्यांची स्वतंत्र अशी रचना होती। मनाचे श्लोक हे त्यांचं अत्यंत लोकप्रिय व सर्वतोमुखी असणारं काव्य। संत रामदास स्वामी यांचा जन्म 1608 साली झाला आणि 1682 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। ते संत कवी आहेत। संत रामदासाच्या काव्याची जर ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगायची झाली तर सामाजिक आणि समाजाच्या नैतिक आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदासाच्या काव्यात आपल्याला आढळते। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची जी लक्षणं आहेत, आदर्श माणसाची जी लक्षणं आहेत ती सांगितलेली आपणास दिसून येतात। आपण या कवितेची चाल पाहू। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदा काळी तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संतसंग खंडू नये, अंतर्यामी आळसे सुख मानू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणे कासी, सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कर्मरीती वाढवावी, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची, विवेक दृढ धरावी वाट सत्याची, विवेक दृढ धरावी वाट सत्याची। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं संत रामदास स्वामी यांनी साहित्य लिहिलेलं आपणास दिसून येतं। ते पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला सांगायला लागतात की श्रोती व्हावे सावधान। श्रोत्यांनो, आता तुम्ही सावधान व्हा, तुम्ही आता माझ्याकडं नीट लक्ष द्या। आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळूया। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची। श्रोत्यांनो, आता तुम्ही सावधान व्हा। श्रोते म्हणजे ऐकणारे। आपण चित्रामध्ये पाहू शकतो की रामदास स्वामी ही श्रोत्यांना सांगत आहेत की तुम्ही आता लक्षपूर्वक मी जे काही तुम्हाला सांगणार आहे त्याकडं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। आता सांगतो उत्तम गुण, मी काय सांगणार आहे तर उत्तम गुण म्हणजे चांगले गुण। आपण पाहिलं या पाठामध्ये की संत रामदास स्वामी यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं या पाठामध्ये सांगितलेली आपणास दिसून येतात। आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची। बाणे म्हणजे अंगीकारणे, सवय लावणे। मी जे तुम्हाला गुण सांगत आहे ते गुण जर तुम्ही अंगीकारले, त्या गुणांची जर तुम्ही सवय लावली तर तुम्ही सर्वज्ञपणाची प्राप्ती करू शकता। सर्वज्ञ हा शब्द या ठिकाणी आलेला आहे। सर्वज्ञ म्हणजे सारं काही जाणू शकता, परिपूर्ण होऊ शकता। आणि म्हणून श्रोत्यांनो, आता तुम्ही सावधान व्हा। सावधान हा शब्द अतिशय महत्त्वाचा रामदास स्वामीजींच्या जीवनामध्ये मानला जातो। असं म्हटलं जातं की विवाहप्रसंगी सावधान हा शब्द उच्चारल्याबरोबर संत रामदास स्वामी ही लग्न मंडपातून पळाले होते। ते सावधान झालेले होते की जीवनाचं महत्त्व त्यांना कळलेलं होतं
आणि मग ते पुढे पळत होते, त्यांच्या मागं भटजी पळत होता, त्यांच्या मागं ते सनईवाले पळत होते, तिच्या मागं फुलं टाकणाऱ्या पोरी पळत होत्या. कारण त्यांना माहिती होतं की जर आपण फुलं त्यांच्या अंगावर टाकली नाही तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आणि असं करत सगळे त्यांच्या मागं पळायला लागले होते. विनोद म्हणून हा आपण भाग पाहतो. पण सावधान होणं जीवनात किती महत्त्वाचं आहे हे रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. वाट पुसल्याविनं जाऊ नये, फळं ओळखल्याविनं खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्याविनं जाऊ नये. जोपर्यंत आपल्याला वाट कोणत्या मार्गाने जाते, कुठे जाते हे जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत आपण त्या वाटेनं जायचं नाही. आपल्याला एखादा मार्ग जर माहीत नसेल तर त्या मार्गाने आपण जायचं नाही. आपण ही वाट पाहू शकतो चित्रामध्ये की त्या वाटेनं जर आपण गेलो आणि ती वाट कुठे जाते, डोंगरात जाते का, जंगलात जाते का, हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण चुकीच्या मार्गानं जाऊ शकतो, भटकू शकतो. आणि म्हणून संत रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की वाट पुसल्याविनं जाऊ नये, फळं ओळखल्याविनं खाऊ नये. जोपर्यंत आपल्याला फळ कोणतं आहे याची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत आपल्याला ते फळ खायचं नाही. आपण चित्रामध्ये पहा कशाचं फळ दिसते, बरोबर आहे, सफरचंद आहे. दुसरं रामफळ आहे. तिसरं सीताफळ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो पुढंसुद्धा 2 फळं आहेत. 2 फळांची उदाहरणं आहेत. हे फळ कशाचं आहे तर हे काजूचं आहे. आणि हे फळ आहे चंद्रदूतीचं. असं म्हटलं जातं चंद्रदूतीच्या बिया जर खाल्ल्या गेल्या तर माणसाला विषबाधा होऊ शकते. अमरावतीची एक घटना मध्यंतरी घडली होती की काजूचं फळ म्हणून चंद्रदूतीच्या बिया खाल्ल्या आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. म्हणून जोपर्यंत आपल्याला फळ ओळखल्या जात नाही, आपण जोपर्यंत आपली खात्री कोणतं फळ आहे हे माहिती होत नाही तोपर्यंत आपण ते फळ खायचं नाही. आता फक्त ऐहिक जीवनातलं फळ सांगितलं आहे. पण याच्या मागे जाऊन रामदास स्वामींना कदाचित हे सांगायचं असेल की आपल्याकडं चांगलं काम केलं तर त्याचं फळ चांगलं मिळतं आणि आपण जर वाईट काम केलं तर त्याचं फळ आपल्याला वाईट मिळतं. आपल्याकडं स्वर्ग नरक नावाच्या संकल्पना होत्या. चांगलं जर काम केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते आणि वाईट जर काम आपण केलं तर आपल्याला वाईट प्रवृत्तीचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणून पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फळ ओळखल्याविनं खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. म्हणजे आपण चांगलं जर काम केलं तर चांगली प्राप्ती, चांगलं गोष्टी आपल्याला मिळतील. आणि आपण जर वाईट काम केलं तर आपल्याला एक दिवस तरी त्या वाईट गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये त्या चांगल्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे समाजाला एक नैतिक अधिष्ठान या चांगल्या आणि वाईट फळामुळे प्राप्त झालं होतं. त्यानंतर रामदास स्वामी आपल्याला सांगतायत पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. रस्त्यानं चालत असताना जर आपल्याला एखादी वस्तू सापडली तर ती आपली म्हणून आपण ठेवून घ्यायची नाही. ज्याची वस्तू त्याला परत करणं हे सुद्धा एक भारतीय संस्कृतीतलं तत्त्वज्ञान आहे, एक तत्त्व आहे. आणि म्हणून कोणाची जरी वस्तू असेल तर ती त्याला परत दिली पाहिजे. मध्यंतरी हिंदी चित्रपटामध्ये एक गाणं आलं होतं, आपका तो बस यही लगता है सपना आणि राम राम सपना आणि पराया माला अपना. दुसऱ्याची संपत्ती आपली मानणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून आपण जी वस्तू ज्याची असेल त्याला ती परत करण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याकडे बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असतील किंवा सार्वजनिक ठिकाण असेल त्या ठिकाणी नेहमी आपल्याला आव्हान केलं जातं की जर लावारिश वस्तू आपल्याला दिसली तर त्या वस्तूला हात लावू नका, काहीही होऊ शकतं. आणि आपण पण तसं वागत नाही, वागताना आपण दिसत नाही. म्हणजे कोणतं संकट आपल्यावर कधी येईल याची खात्री आपल्याला देता येत नाही. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. जनी आर्जव तोडू नये. जनी म्हणजे काय? जन हा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकतो. जन म्हणजे काय? लोक, जनता. आणि आर्जव म्हणजे विनंती. लोकांनी जर आपल्याला एखादी विनंती केली तर तिचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर आपण काय करतो, लोकांनी एक म्हटलं तर आपण 2 म्हणतो. एखाद्याला जर आपल्याला आरे म्हटलं तर आपण कारे म्हणतो. म्हणजे एखादी जर विनंती आपल्याला लोकांनी केली तर त्या विनंतीला मान आपण दिला पाहिजे. जनी आर्जव तोडू नये,
पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आणि पापद्रव्य जोडू नये. पापाची संपत्ती ही पापाच्या मार्गाने जाते. एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. याचे अनेक दाखले आपल्याला वैदिक परंपरेमध्ये, रामायणामध्ये, गीतेमध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून पापाच्या मार्गाने संपत्ती जोडायचं नाही. आपण अनेक विद्यार्थी, आता तुमच्यापैकी काही असतील, काही पालकही आपल्याला रेसच्या घोड्याप्रमाणे धावायला लावतात आणि काय म्हणतात की देवा मला 10वीची परीक्षा पास होऊ दे, मी तुला 100 रुपयाची पेढे वाईल. आता देव एवढा भिकारी आहे का तुमच्या 100 रुपयाच्या पेढ्यावरती बसलेला? हा एखादा जर अधिकारी पुढे झाला तर हा 100 रुपये खाण्याचा प्रयत्न करतो. तो मग टेबल खालून पैसे घेतो. त्याचं कारणच हे असतं, तो म्हणतो ना मग देवाला मी पैसे दिले होते त्या काळात. म्हणून पापाच्या मार्गानं संपत्ती कमवणं, पैसा कमवणं हे चांगलं नाही. एक वेळेस माणूस गरीब राहिला तर चालेल, पण पापाच्या मार्गानं संपत्तीचा त्याग आपण केला पाहिजे. कमवलेल्या संपत्तीचा आपण हात नाही लावला पाहिजे. पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आणि सदा सर्वदा आपल्याला पुण्यमार्गानं चालायचं आहे, चांगल्या मार्गानं चालायचं आहे. चांगल्या संगतीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे आणि वाईट संगतीचा त्याग करायचा आहे. कदा काळी म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला त्या गोष्टीचा त्याग करायचा. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळाशी भांडू नये. तोंडाळ हा शब्द आलेला आहे. तोंडाळ शब्दाचा अर्थ तुम्हाला कदाचित एखाद्या 9वीमध्ये 8वीमध्ये कधीतरी शब्द आले असेल. तोंडाळ म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? तोंडाळ, तोंडाळ म्हणजे वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ असा त्याचा अर्थ होतो. एखादा माणूस जर तोंडाळ असेल, भांडकोळ असेल, तर त्याला कितीही जरी सांगितलं तरी ते तसंच वागायला लागतं. त्याची सवय जात नाही. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी असं होतं. म्हणून तोंडाळाशी भांडायचं नाही. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये. आणि वाचाळ हा शब्द आलेला आहे. काही लोक वाचाळ असतात. वाचाळ म्हणजे वायफळ बडबड करणारा असा आपल्या विदर्भाच्या संस्कृतीमध्ये एक शब्द आहे. वाचाळ म्हणजे काय, तर व्यर्थ बडबड करणारा, काही बडबड करणारा, मुद्द्याला सोडून जो माणूस बोलतो. आणि भांडणं लागल्यानंतर तुम्ही पहा, लोकांचं एकमेकावर नियंत्रण राहत नाही. दोन पार्ट्याचे जर तुम्ही भांडणं पाहिले तर ते काहीही बोलायला लागतात. मग त्याला वाचाळ म्हणतात. की कोणतेही व्यर्थ बडबड करणारा माणूस, व्यर्थ बडबड करणारी स्त्री, त्याला वाचाळ असं म्हटलं जातं. वाचाळाशी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. आणि कधीही आपल्याला संताच्या संगतीचा त्याग करायचा नाही. संताची सदैव संगत आपल्याला करायची आहे. अनेक संत वाङ्मयामध्ये संताच्या संगतीचं, साधूच्या संगतीचं आपल्याला महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. सज्जनाची संगत का महत्त्वाची आहे? कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आणखी एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, गुण नाही पण वाण लागला. एखादा जर बैल खराब असेल, त्याच्या शेजारी जर पवळ्या बांधला आणि तो जर त्याला जर शिंग हलवण्याची सवय असेल तर त्याची खोड जात नाही. म्हणून आपल्याला गुण नाही पण वाण लागतं. त्याच्या चुकीच्या सवयी माणसाला लागू शकतात. आणि म्हणून आपल्याला वाईट माणसाची संगत करायची नाही, संतांची संगत करायची आहे, चांगल्या माणसाची संगत करायची आहे. संत संग खंडू नये अंतर्यामी. संतांची संगत आपल्याला सदैव, अंतर्यामी म्हणजे प्रत्येक आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये संतांना साठवून ठेवायचे, त्यांचे विचार आपल्याला अंगीकारायचे आहेत. आणि ही खरी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. आळसामध्ये सुख मानायचं नाही. आम्ही लहान असताना वर्गामध्ये एक म्हण लिहिलेली असायची की मनुष्य हा मोत्याच्या हारानं नाही तर घामाच्या धारानं शोभून दिसतो. कष्ट करणं, मेहनत करणं, काम करणं हे भारतीय संस्कृतीतील तत्त्व आहे. आणि म्हणून आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. चहाडी या शब्दाचा अर्थ तुम्हाला कधीतरी तुमच्या वाचनामध्ये कधीतरी आला असेल. चहाडी करणं म्हणजे काय? चहाडी म्हणतो ना आपण, दुसऱ्याला नावं ठेवणं वगैरे. चहाडी हा शब्द खऱ्या अर्थानं वाईट प्रवृत्तीशी निगडीत आहे. चहाडी करणं म्हणजे चुगली करणं, एखाद्याबद्दल अपशब्द बोलणं. आणि काही लोकांना तशी सवय असते चहाडी करण्याची. आणि मग ते काय करतात, इतरांबद्दल वाईट बोलत असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमधलं आणखी एक तत्त्व आहे की काया वाचा मनानं कोणाची निंदा होणार नाही. माणसाला जर बोलायचं असेल तर माणसानं तोंडावरती बोललं पाहिजे. आपण मागे गेल्यानंतर जर आपण त्याला
बोलत असू तर ते चांगलं नाही. 2-3 मित्र जेव्हा सोबत असतात तेव्हा तू माझा सख्खा मित्र आहे असं म्हणतात आणि तो मित्र तिथून निघून गेल्यानंतर तो त्याला नावं ठेवायला लागतो. तो मूर्ख आहे, तो नालायक आहे, असं आपण म्हणायला लागतो. म्हणून चहाडी मनात आणायची नाही. वाईट गोष्ट मनात कधीही माणसानं आणायची नाही. शोधल्याविना करू नये कार्य काही. जोपर्यंत आपल्याला कार्याची ओळख होत नाही, काम कसं आहे माहिती होत नाही, तोपर्यंत आपण काहीही करायचं नाही, असा संदेश संत रामदास स्वामी या काही ओळीमध्ये आपल्याला द्यायला लागतात. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविना करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजायचं नाही. कितीही सभा मोठी असेल तर त्याला आपण स्पष्ट बोललं पाहिजे. वक्तृत्व शैली आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याला आपले मुद्दे प्रभावीपणे मांडता आले पाहिजे. सभेमध्ये अजिबात लाजायचं नाही. माणसानं 2-3 गोष्टीला लाजायचं. दारू प्यायची नाही, चुकीचे कामं करायची नाही, संतांच्या संगतीचा स्वीकार करायचा. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही दोन्ही गोष्टी रामदास स्वामी आपल्याला सांगतात. पण लाजायचं गरज नाही. जिथं लाजायचं तिथं आपण लाजत नाही. तिथं आपल्याला अजिबात लाज वाटत नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला लाजायला पाहिजे, आपल्याला शरम वाटायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण शरम बाळगत नाही. आणि म्हणून संत रामदास स्वामी या ठिकाणी म्हणायला लागतात की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. पण सभेमध्ये लाजायचं नाही याचा अर्थ असा नाही बाष्कळपणे बोलायचं नाही, कुणीकडेही बोलायचं नाही, मुद्द्याला धरून बोलायचं. पुढचा काय म्हणतो त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचं. बाष्कळपणे म्हणजे कसं, बालिशपणा. एखाद्याची बुद्धी म्हणतो ना आपण, काय तू लहान मुलासारखा वागतो रे, बालिश बुद्धी असते. काही माणसांचं फक्त वय वाढतं, वयानं ती माणसं मोठी असतात, पण त्यांचं वय वाढलेलं असताना त्यांचा जो बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे, त्यांचा जो मानसिक विकास व्हायला पाहिजे तो झालेला नसतो. आणि ते बालकांसाठी अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे आपल्याला वर्तन करताना दिसतात. आणि म्हणून रामदास स्वामी या ठिकाणी म्हणायला लागतात की बाष्कळपणे, बाष्कळ म्हणजे बालिशपणा, लहान मुलासारखं वर्तन करणं, तसं वर्तन करायचं नाही. पैज होड घालू नये काय केल्या. पैज आणि होड, होड म्हणजे काय, पैज लावणं. आपल्याला पैज लावायची नाही. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. काही माणसं आपल्याला उपकार करत असतात, त्या माणसाच्या उपकाराची फेड आपण या जीवनामध्ये केली पाहिजे. आपल्यावर त्यांचे ऋणानुबंध असतात, त्या ऋणानुबंधातून मुक्त होण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. परपीडा करू नये. आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होईल, आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान होईल, विश्वासघात होईल, अशा प्रकारचं कोणतंही वर्तन माणसानं माणसाच्या जीवनात करायचं नाही. परपीडा, दुसऱ्याला त्रास होईल. जी गोष्ट आपल्यासोबत केल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो याहून जर माणसानं दुसऱ्याचं वर्तन जाणलं, दुसऱ्याच्या वर्तनाचा जर अभ्यास केला तर माणूस चुकीचं वर्तन करणार नाही. विश्वासघात, माणसानं पोटावर मारावं, कपाटीवर मारावं, पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असं म्हणतात. विश्वासघात माणसानं करता कामा नये. विश्वासघात ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. व्यापकपणं सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणे कासी. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा कधीच कमी होऊ द्यायचा नाही, पराधीन व्हायचं नाही. आपण आकाशी झेप घेरी या कवितेमध्ये पाहिलं. दुसऱ्यावर माणसानं कधीही अवलंबून राहायचं नाही. स्वत्व निर्माण करायचं, स्वाभिमान निर्माण करायचा आणि आपले कामं आपण करायची. आपण किती दिवस आईवडिलांच्या जीवावर जगत राहणार. म्हणून पराधीन आपल्याला व्हायचं नाही. आपले ओझे घालू नये कोणे कासी. आपला भार आपण दुसऱ्यावर टाकता कामा नये. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्य मार्गानं आपल्याला चालायचं आहे, चांगल्या मार्गाचा आपल्याला सदैव स्वीकार करायचा आहे. असत्य पंथे म्हणजे चुकीच्या मार्गानं आपल्याला कधीही जायचं नाही. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. चुकीच्या गोष्टीचा अभिमान आणि श्रेय माणसानं कधीही घेऊ नये. आपण जर तसं करत असेल तर आपण चांगले व्यक्ती नाही असं त्याचा अर्थ होतो. हे जे सगळे उदाहरणं आहे ते सगळे उदाहरणं संत रामदास स्वामी यांनी आपल्याला सांगितलेली आपणास दिसून येतात. हे सगळं ते सांगतात. काय, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नका, वाट पुसल्यावेळी जाऊ नका,
दुसऱ्याचं लोकांची जी विनंती केली ती विनंतीला मान द्या. हे सगळं आपल्याला संत रामदास स्वामी सांगायला लागतात. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधा अभिमान घेऊ नये असत्याचा चुकीच्या मार्गाचा अभिमान आपल्याला कधीच घ्यायचा नाही. आणि शेवटच्या ओळी ते आपल्याला सांगायला लागतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धडावी, वाट सत्याची. काय म्हणतात? अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती, वाईट काम आपल्याला सोडून द्यायचं आहे. सांडावी म्हणजे काय? सोडून देणं. चुकीचे जर कामं आपण जीवनामध्ये करत असू तर आपल्याला ते सोडून द्यायचे. मनुष्य हा खऱ्या अर्थानं चुकीचा पुतळा आहे असं म्हटलं जातं. त्याच्याकडून चुका होतात, पण ते चुका जर तो करतच राहिला तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्ती या शब्दाचा अर्थ जर आपल्याला पाहायचं झाले तर वाईट प्रसिद्धी, वाईट गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. ओसामे बिन लादेन वाईट काम केलं. आपल्या इकडे एक म्हण आहे, आणखीन काही लोक वापरतात, बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ. म्हणतात ना, बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ. 2 कालाखाली मारायला पाहिजे त्याच्या. चुकीच्या मार्गाच्या अशा म्हणी आपण वापरतो कशासाठी? चांगल्या गोष्टीचा आपण वापर करत नाही आणि चुकीच्या गोष्टीचा आपण वापर करतो. बदनाम होऊन नाव कमवणं काहीच कामाचं नाही. सत्कीर्ती वाढवावी म्हणून अपकीर्ती सोडून द्या आणि सत्कीर्ती वाढवा. चांगलं काम आपण आपल्या जीवनामध्ये वाढवलं पाहिजे. विवेक दृढ धरावी, वाट सत्याची. विवेक म्हणजे काय? चांगलं काम. आपण सदैव सत्य मार्गाने चालायचं. कितीही जरी संकट आले, किती जरी आव्हानाचा मोठा सामना करावा लागला तरी आपल्याला सत्याची संगत कधीही सोडायची नाही. सत्यासाठी सॉक्रेटिसनं विषाचा प्याला ग्रहण केला होता हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा पद्धतीनं संत रामदास स्वामी चांगल्या व्यक्तीची लक्षणं या कवितेमध्ये सांगायला लागतात. माणसानं काय करावं आणि काय करू नये याचा संदेश आपल्याला या पाठामध्ये, या कवितेमध्ये संत रामदास स्वामी द्यायला लागतात. आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कवितेचा जो स्वाध्याय आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. संत रामदास स्वामीची ही रचना होती. संत रामदास स्वामी हे असे संत होते की त्यांनी जगाच्या उद्धारासाठी अनेक साहित्यरचना मांडल्या. त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. धन्यवाद. यानंतर पुन्हा भेटू पुढची कविता घेऊन.